इंग्रजीमध्ये सिन्स कधी वापरायचे आणि फॉर कधी वापरायचे याच्याविषयी तुम्हाला प्रश्न पडतो का? तर सिन्स हा शब्द आपण एखादा पर्टिक्युलर टाईम वापरण्यासाठी, म्हणजे एखादं वर्ष असेल, एखादा वेळ असेल, एखादा दिवस असेल किंवा एखादा तारीख असेल, अशा वेळी एक्झॅक्ट टाईम ज्यावेळी माहिती असेल त्यावेळेला आपण सिन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2010. शी हॅज बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2015. इथे आपण एक्झॅक्ट इयर किंवा एक्झॅक्ट डे सांगितलेला आहे, त्यामुळे इथे आपण सिन्सचा वापर करतो. हेच फॉरचा वापर आपण कधी करतो? फॉरचा वापर आपण एखादा पिरियड सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. म्हणजे एखादा कालावधी सांगायचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, असा कालावधी ज्यावेळी आपल्याला सांगायचा असेल त्यावेळेला आपल्याला फॉरचा वापर करावा लागेल. उदाहरणार्थ, आय हॅव लिव्ड हिअर फॉर 10 years. वी नो इच अदर फॉर अ लॉंग टाइम. शी हॅज बीन रायटिंग फॉर 2 hours. तर अशा पद्धतीने आपण पिरियड सांगण्यासाठी आपण किंवा ड्युरेशन सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. सिन्स आणि फॉर याच्यामध्ये काय फरक आहे? तर सिन्समध्ये आपण एक्झॅक्ट टाईम सांगतो आणि फॉरमध्ये कालावधी